संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कोठे आहे? ए. नेवासे, बी. आळंदी, सी. पैठण, डी. आपेगाव. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. आळंदी. संत ज्ञानेश्वरांचे पूर्वीचे गाव कोणते होते? ए. औरंगाबाद, बी. आळंदी, सी. पैठण, डी. आपेगाव. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. आपेगाव. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. संत एकनाथ, बी. संत ज्ञानेश्वर, सी. संत रविदास, डी. संत नामदेव. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. संत ज्ञानेश्वर. गीता रहस्य हा भगवद्गीतावरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला? ए. रवींद्रनाथ टागोर, बी. बंकिमचंद्र चटर्जी, सी. बाळ गंगाधर टिळक, डी. श्री कृ कोल्हटकर. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. बाळ गंगाधर टिळक. कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. वसंतदादा चव्हाण, बी. राजाराम बापू पाटील, सी. नागनाथ अण्णा नाईकवाडे, डी. यशवंतराव चव्हाण. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. यशवंतराव चव्हाण. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश कोणाचा आहे? ए. संत ज्ञानेश्वर, बी. संत तुकाराम, सी. संत एकनाथ, डी. संत नामदेव. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. संत तुकाराम. संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे? ए. पाथरी, बी. गंगाखेड, सी. वाराणसी, डी. पैठण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. गंगाखेड. मराठी राजभाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ए. 27 ऑगस्ट, बी. 26 डिसेंबर, सी. 27 फेब्रुवारी, डी. 26 जानेवारी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 27 फेब्रुवारी. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? ए. राम गणेश गडकरी, बी. अण्णासाहेब किर्लोस्कर, सी. वि. वा. शिरवाडकर, डी. पु. ल. देशपांडे. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. वि. वा. शिरवाडकर. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? ए. डॉक्टर स्वामीनाथन, बी. दादासाहेब फाळके, सी. डॉक्टर वर्गीस कुरियन, डी. पंडित नेहरू. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. डॉक्टर वर्गीस कुरियन. पोंगल हा सण कोणत्या राज्याचा आहे? ए. केरळ, बी. गोवा, सी. आसाम, डी. तामिळनाडू. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. तामिळनाडू. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे? ए. पुणे, बी. छत्रपती संभाजीनगर, सी. कोल्हापूर, डी. ठाणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. पुणे. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला असतो? ए. 15 जून, बी. 21 जून, सी. 1 जून, डी. 5 जून. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. 5 जून. केरळ या राज्याचे खालीलपैकी लोकनृत्य कोणते? ए. भरतनाट्य, बी. कथकली, सी. कोलातम, डी. काचीपुडी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. कथकली.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी स्मार्ट जी के चॅनेलला सबस्क्राईब करा.